आपल्याला साखर ती सुद्धा इथे आपल्याला वजन करून घ्यायची आहे। जेवढे तुम्ही रोज ॲपल घ्याल तेवढ्याच वजन आपण साखर घेणार आहोत। म्हणजे 500 ग्रॅम आपण रोज ॲपल घेतले तर 500 ग्रॅम आपण साखर घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, ते सुद्धा आपण वजन करून घ्यायचं आहे। आता आपण शुगर सिरप बनवणार आहोत, म्हणजे साखरेचा पाक। तर त्यामध्ये आपण थोडंसं एक फुलपात्रभर पाणी घेऊन त्यामध्ये आपण जी 500 ग्रॅम शुगर घेतली आहे ती पूर्ण त्याचा पाक बनवायचा आहे। आणि तो पाक पूर्ण सागर त्यामध्ये विरघळल्यानंतर हे सायट्रिक ॲसिड त्यामध्ये टाकायचं आहे। आता मी हे जे यूज केले ते मी अगोदर एक कँडी बनवली होती आणि ते डीप करून मी त्यातून काढलेली आहे आणि त्याचा राहिलेला हा सिरप होता म्हणून मी तोच वापरलेला आहे। आता त्यानंतर रोज ॲपल आपण व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत। शक्यतो साईज मोठीच ठेवायची, म्हणजे नंतर त्यामध्ये 90% वॉटर आहे, तर त्यामुळे ते पाणी पूर्ण असं निघून जातं आणि त्याची साईज खूप छोटी होते, त्यामुळे मोठंच कट करायचं आहे। अजून आपल्याला एक ऑप्शन आहे, तो म्हणजे आपण हार्ट शेपमध्ये याचे कट करून आपण त्याची हार्ड कँडीसुद्धा करू शकतो वेगळा सिरप बनवून। त्याला सिरप जास्त ह्याचा बनवायचा ब्रिक्सचा आणि त्यामध्ये डिप करायची आणि त्याची आपण कँडी हार्ड कँडी बनवू शकतो। आता हे कट करून झालेलं आहे। इकडं आपला सिरपसुद्धा बॉईल झालेला आहे। तर आता मी आता ब्रिक्स चेक करणार आहे। आता आम्हाला म्हणजे लॅबनुसार ही कँडी बनवतो आम्ही, पण आपल्याला जर घरी बनवायचा असेल तर आपण त्याचा सिरप कसा चेक करायचा, तर त्याची तार बघायची की ती 1 तारी म्हणतो ना आपण, 1 तारी पाक झाला की आपण गॅस बंद करायचा आहे। आता मी इथे आमच्याकडे लॅबमधील रिफ्रॅक्टोमीटर आहे, तर त्याच्यावरती मी चेक करत आहे ब्रिक्स किती आहे। तर त्यासाठी ह्या रिफ्रॅक्टोमीटरवरती जर आपण ते लिक्विड ठेवलं आणि त्यावरती ही काच टाकून जर आपण चेक केलं तर आपल्याला तिथे ब्रिक्स कळून जातो की किती आहे तो। तर घरी असेल तर आपल्याला मी दुसरा ऑप्शन सांगितलेला आहे, आपण तार किती आहे 1 तारी पाक बनवून त्यामध्ये आपण जे कट केले होते ते रोज ॲपल त्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडं ते एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण असं, म्हणजे सर्व साईडला ते पाकामध्ये डीप होतील असं ते टाकायचं आहे। आपल्याला पहिल्यांदा वाटतं की पाक कमी झाला आहे आणि रोज ॲपल जास्त झाले आहे, म्हणजे ते बरोबर होतं नंतर, कारण की त्यामध्ये 90% वॉटर आहे। तर ते वॉटर सगळं निघून गेल्यानंतर पाक जास्त होतो आणि हे तळाला जाऊन बसतं, त्याची साईज छोटी होते। तर हे आता आपण एक नाईट ठेवणार आहोत संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे काढणार आहोत। तर याचा कलर वगैरे सगळं चेंज होतं। आता आपण हे असंच संध्याकाळी ठेवून देऊयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कसं झालं ते बघूयात। तर आपण हे पाहू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण त्या कँडीमध्ये आपण जे कट केलं तर रोज ॲपल, तर त्या रोज ॲपलमधलं जे वॉटर होतं ते पूर्ण पाकामध्ये ते दोन्हीही मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता काल किती वरती होतं आणि त्याची साईज आता किती कमी झाली आहे, साईज कमी झालेली आहे त्या आपण जे कट केले ते पीस त्याचे। आता यातील आपण हे पीस बाजूला काढून घेणार आहोत एका ताटामध्ये वगैरे, आणि जो राहिलेला पाक आहे तो आपण बॉईल करून त्याचा ब्रिक्स जसं आपण सेम पहिल्यांदा केलं तसंच इथे पण करायचं आहे। आता त्याचा ब्रिक्स वाढवायचा आहे, याचा 1 तारी पाक झाला पाहिजे तोपर्यंत हा आपण गॅसवरती बॉईल करायचा आहे आणि त्यानंतर डबल आपण जसा डीप करून ठेवलं होतं तसंच 1 डे आणि 1 नाईट आपण ते डीप करून ठेवायचं आहे। तसंच नंतर ते आपण ड्रेन करून घ्यायचं आहे, असं एखाद्या चाळणी वगैरे कशावरती तरी ठेवून त्यामधला जो सिरप आहे तो पूर्ण असा ड्रेन करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपण कट केले होते तेव्हा त्याची साईज किती होती आणि आता त्याची साईज किती आहे। आणि आता हा आपण ह्याला सन ड्राय करणार आहोत। सन ड्राय करायचं असेल तर 2 ते 3 दिवस लागतात आणि जर आपल्याला ड्रायर वगैरे असेल तर 1 डेमध्ये होऊन जातं ते। तर आपण ह्याला सन ड्राय करणार आहोत 3 ते 4 दिवसासाठी आणि त्यानंतर आपला फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे, तो म्हणजे आपली रोज कँडी। हे पाहू शकता तुम्ही, हे मी असं ताटामध्ये पसरवून ठेवलं होतं सनड्रायसाठी, पण इथे जास्त आम्हाला गॅलरीमध्ये जास्त ऊन येत नव्हतं आणि टेरिसवरती वगैरे ठेवू शकत नाही कारण की इथे पाखरं वगैरे खातात, त्यामुळे मी नंतर ड्रायिंगला ठेवलं होतं ड्रायरमध्ये आणि ते एका दिवसामध्ये ड्राय झालेलं आहे आणि झालेला आपला फायनल प्रोडक्ट हा तयार झालेला आहे।
इथे तुम्ही पाहू शकता अगोदर बनवलेली कँडी आणि नंतर बनवलेली कँडीचा डिफरन्स बघू शकता तुम्ही। आणि जर तुम्हाला आवळा कँडी बनवायची असेल तर ही सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आणि तुम्ही आवळा कँडी बनवू शकता।